आता तिनाला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो, तर ज्या संख्यांच्या अंकांची बेरीज याला आपण तिनाने भागू शकतो त्या सर्व संख्यांना तिनाने पूर्णपणे भाग जातो. मग इथे लिहून घेऊ. अंकांच्या बेरजेला भाग जातो. एखादी संख्या घेऊन बघूया. इथे मी ही संख्या घेतली 3452. आता आपल्याला चेक करायचं याला तिनाने भाग जातो की नाही जात. मग त्यासाठी आपण काय करणार, या संख्यांची टोटल करणार. 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 म्हणजे बाद झाला आणि उरतो 5, म्हणजे टोटल किती आली 5. आता 5ला आपण तिनाने भागू शकतो का, नाही. मग याचा अर्थ या 3452ला तिनाने भाग जात नाही. आणखी एक संख्या घेऊन बघूया. ही 5436 घेतली. आता बघूया हिला तिनाने भाग जातो की नाही जात. मग त्यासाठी आपण काय करणार, यांची टोटल करणार. 5 आणि 4 9, 9 बाद होतो. त्यानंतर 3 आणि 6 9, मग 9. आता तिनाने 9ला भाग जातो. मग याचा अर्थ या संख्येला पण तिनाने भाग जाणार.